फिनिक्स हॉस्पिटल इथे आम्ही जो उपक्रम सुरू केला त्याच्या मागचा उद्देश आहे की स्त्रियांसाठी आणि विशेष करून मुलींसाठी सुद्धा ती एक वेगळी सोय पाहिजे. कारण त्यांची प्रायव्हसी, त्यांच्या समस्याही पुरुषापेक्षा काही समस्या वेगळ्या आहे. बऱ्याच समस्या जरी सारख्या असल्या तर त्यांच्याकडे प्रायव्हसीचा गरज आहे. आणि आजकाल मुलीमध्ये सुद्धा व्यसनाधीनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आम्ही जे पाहतोय की व्यसनाधीनता शाळेच्या मुला मुलींपासून आणि मोठ्या वयापर्यंत तर वाढतच आहे. आणि तशाच वेगवेगळ्या समस्या होतात. आणि मग अशा लोकांना आपल्या ह्या समस्यातून मुक्तीसाठी, मी कुठल्या आजाराबद्दल बोलणार नाही सध्या, की ह्याच्यातनं मुक्तीसाठी त्यांना असं काहीतरी वातावरण पाहिजे की जिथं ते वातावरणाशी मिळून आपल्या समस्या सोडू शकतो. मी आरोग्याबद्दल बोलताना काही गोष्टीचं खास नमूद करतो. आज काय झालेलं आहे, एअर पॉल्युशन, वॉटर पॉल्युशन, लँड पॉल्युशन, माइंड पॉल्युशन, सगळीकडे पॉल्युशन झालेलं आहे. आणि ह्या पॉल्युशनमधनं मुक्त होण्यासाठी निसर्गमय जागा आणि इथं वातावरणाचा आणि आधुनिक सोयी ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी दोघांचाही चांगल्या प्रकारे एक संयोग घडून आणलेला आहे. आणि त्यामुळे दोन्हीचाही लाभ लावण्याची जास्त शक्यता आहे. विशेष करून आज माझा जो फोकस आहे, तरुण मुलं आणि मुली हे व्यसनाधीनच्या बळी खूप पडत आहेत. आणि त्यांना काढण्यासाठी त्यांना एक रिलॅक्स कसं व्हावं, एक आध्यात्मिक बाजू कशी समजून घ्यावी. आध्यात्मिक बाजूवर माझा बराच भर आहे आजकाल, की कुठल्याही धर्माची असू द्या, कुठलाही धर्म त्याच्यापासून विविध नाही. हिंदुइझम, इस्लाम, ख्रिश्चनिटी, बुद्धिझम आणि जैनिझम घ्या, प्रत्येक धर्मात एक माणसाला रिलॅक्स होणं, शांत राहणं, दुसऱ्याशी चांगलं वागणं, दुसऱ्याच्या भल्यासाठी काम करणं हाच उद्देश आहे. आणि माणसाच्या भल्यासाठी काम करणं हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. आणि त्याच संदेशाला घेऊन आम्ही इथे करतोय की इथं सगळ्यांच्या कल्याणासाठी, सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही उपचार पद्धती, आधुनिक उपचार पद्धती निसर्गरम्य वातावरणात ज्यांना ज्या सोयी पुरवल्या जातील, म्हणजे निसर्गाशी कसं त्यांनी आपलं ताण कमी करण्यासाठी बसावं. इथे येऊन बसलं शांत 10-15 मिनिटं माणूस रिलॅक्स होतो, काही विचार न करता सुद्धा. ते आज शहराच्या धावपळीच्या ह्याच्यात सगळं खलास झालेलं आहे. आणि धावपळीमुळे वातावरणही प्रदूषित नाही. इथलं वातावरण मला वाटतं इथं जर तुम्ही हे काढले, साऊंड पॉल्युशन नाही, डेसिबल जर तुम्ही मोजले तर अगदी मिनिमल लेवलला लागतील. एअर पॉल्युशन अगदी कमी लेवलला आहे. आणि इथलं पाणी सुद्धा माझ्या असं लक्षात आलं की शहराच्या मध्ये जे 4 मिसळलेले पाणी येणार त्यापासूनही हे पाणी बरंच सेफ आहे. तर सगळ्या दृष्टीने हे आरोग्यवर्धक आहे आरोग्यासाठी. आणि मला बरोबर आहे, आरोग्यवर्धक वातावरणामध्ये आम्ही पेशंटच्या ज्या समस्या आहेत, ते समस्या एक नाही, समस्या अनेक आहेत. पण ह्याला आम्ही 4 ह्याच्यात हे केलेलं आहे: बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल, सोशल आणि स्पिरिच्युअल. बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक, सायकोलॉजी मानसिक, सामाजिक म्हणजे समाजातली, आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक. आता ह्याच्यामध्ये कुठं जरी बिघाड झाला तरी समस्या निर्माण होऊ शकते. मुख्य करून बायोलॉजीवर उपचार करण्याचा भर जास्त आहे सगळीकडे. बायोलॉजी म्हणजे शारीरिक, म्हणजे काही मेंदूमधले रसायन कमी झाले तर ते वाढवण्यासाठी आपण औषध देतो, काही जास्त झाले तर कमी करण्यासाठी औषध देतो. पण त्याची मानसिकता जी आहे माणसाची, ती ह्या तिन्ही फॅक्टर आहे. कोणत्या? बायोलॉजिकल, सोशल आणि स्पिरिच्युअल. मग ती जी मानसिकता घडते ती मानसिकता अशी घडली पाहिजे. मी आता एका वाक्यात सांगेन. ती मानसिकता म्हणजे मानसिक स्वास्थ्याची व्याख्या करताना मी एक भाग सांगतो त्या व्याख्येचा: स्वतः समाधानी राहून दुसऱ्याला समाधानी ठेवणं. तर ही किती लोक प्राप्त करतात, आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणं हे आमचं ह्यामागचं सगळं ध्येय आणि उद्देश आहे. किती दिवस शिबिर आहे आता हे शिबिराचं कसं आहे, मी तर सांगत होतो, शिबिर रोजच पाहिजे. शिबिर म्हणजे काय, गर्दी करणं नाही. बरोबर. म्हणजे लोकांना त्यांच्या समस्या समजावून सांगणं, त्यांच्या समस्येचा विचार करणं. उलट तर मी असं म्हणेन की हे रोजच आमचं शिबिर आहे. समजा की रोज आम्ही सायको एज्युकेशनच्या दृष्टीनं, आता हे काही लोकांना काय लागतं, जसे लोक वाढदिवस साजरा करतात किंवा वर्षातला एक दिवस साजरा करतात, डॉक्टर डे, कधी मदर्स डे वगैरे वगैरे, फक्त लोकांना अवेअरनेस करण्यासाठी याचा उद्देश आहे. बाकी शिबिर हे रोजच शिबिर आहे समजायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण रोजच येणारे पेशंट त्यांना समुपदेशनही केलं जातं, त्यांच्या समस्याही समजल्या जातात, आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या विचारापासून त्यांच्या आचारात बदल आणण्याचा आमचा प्रयत्न.